आणि सकारात्मक। राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने कुसळवाडी तांड्यातील भ्याड हल्ल्याप्रकरणी तहसीलदार यांना निवेदन सादर। याबाबत सविस्तर असे की दिनांक 7 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात असलेल्या कुसळवाडी तांडा नंबर 1 व 2 या ठिकाणी झालेल्या अमानुष व भ्याड हल्ल्याप्रकरणी तहसीलदार साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले। संबंधित प्रकरणावर लक्ष घालून या तांड्यातील रहिवाशांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देऊन संबंधित गावगुंडांवर कारवाई करावी अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आणि या तांड्यातील रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जयकुमार राठोड यांनी सांगितले। या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयकुमार भाऊ राठोड, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष विलास राठोड, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राठोड, शहराध्यक्ष के.एम. राठोड, लातूर जिल्हाध्यक्ष बाळू चव्हाण, रेणापूर तालुका अध्यक्ष समाधान राठोड, उपाध्यक्ष प्रवीण राठोड, प्रदीप चव्हाण, विलास राठोड, धोंडीराम चव्हाण, रवी आडे, अशोक राठोड तसेच मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन नू सावत यांच्यासह राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्यकर्ते व असंख्य बंजारा बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। APN न्यूज साठी अर्जुन नू सावत, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड। सर मला अट्रॅसिटी कुठल्या विषयावर केलं ते लोकच तिथे नाहीये, अट्रॅसिटी कुठल्या विषयावर करतात सर ॲक्च्युली खऱ्या अर्थानं जर बघितलं लोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार आहे आणि जर बघितलं तर ते सरांना पण माहीत आहे, डिवाइस सर जे त्यांना पण माहीत आहे की खरंच 1800 स्वतः पण आले होते हां योग्य आहे का किंवा खरंच त्यांच्यावर अन्याय झाला आहे का। आता ज्या लोकांवरती अन्याय झालेला आहे ॲक्च्युली त्यांच्यावरतीच अजून डबल अन्याय होतो। आता त्या क्लिपमध्ये स्पष्ट दिसते ते लोक येतात जेसीबी घेऊन आलेले, घरं पाडलेले झालं ठीक आहे। आता ते चूक बरोबर आहे, चूक आहे तपासाचा भाग आहे, त्याच्यात ते निष्पन्न होणारच आहे। ह्याच्यातून सर जर खरंच मार्ग काढायचा असेल, दोन्ही समाजांना एकत्र घेऊन जर मार्ग काढायचा असेल तर कुठेतरी मग स्वतंत्र ग्रामपंचायत प्लस त्याच्यामध्ये जे गावठाण आहे त्याला तात्काळ मंजुरी करणे आणि त्याला मागची भरपाई करून देणे। ते लोक इथं नाही कुठं तर कामात उसतोडीत गेलेले त्याचे ते हे तपासात निष्पन्न गावातच नाही झालं, बाहेर सुद्धा तसं ओरड काय होतं इथं तसं घडलं दुसरीकडे घडत असं मला किमान त्या दिवशी 50 म्हणाले असते वेगवेगळ्या ठिकाणची, धाराशिवची, नागपूरची, नंदुरबारची, अमरावतीची। प्रथम सर्वांना नमस्कार, जय शिवलाल। कुसळवाडी तांड्यातील हे तांडा क्रमांक 1 आणि तांडा क्रमांक 2 या तांड्यावर भर दिवसा तांड्यावर येऊन काही गावातील गावगुंडांनी त्या तांड्यावर येऊन त्या ठिकाणी ते बांधलेले घरं पाडून त्या ठिकाणी राहणारे लोक यांना अमानुष मारहाण केलेली आहे। त्या मारहाणीच्या निमित्ताने बंजारा समाजाचे पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन आम्ही छेडणारच आहात, पण त्या कुसळवाडी तांड्यातल्या ज्या लोकांची घरं पाडण्यात आलेली आहे, ज्या लोकांना मारहाण झालेली आहे याच्यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे न्याय मागण्यासाठी आम्ही रस्ता रोको किंवा आंदोलन तीव्र प्रमाणे महाराष्ट्रभर करू। या ठिकाणी जे पालकमंत्री यांना मला सांगायचे आहे, खरं म्हणजे वंजारी बंजारी आम्ही भाऊ असं मानत असतो, पण आज इथं असं वाटते की वंजारी हा बंजारीच्या पाठीमागून वार करता असं कुठेतरी दिसून येत आहे। पण मला पालकमंत्र्यांना सांगायचं आहे, प्रत्येक इलेक्शनमध्ये मुंडेसाहेब असतानासुद्धा बंजारा समाजाने त्यांना साथ दिलेली आहे, त्यांना प्रत्येक वेळेस इलेक्शनमध्ये त्यांच्यासोबत राहून बंजारा समाजाने साथ दिलेली आहे आणि आजसुद्धा साथ देत आहोत। परंतु ह्या घटनेवर असं दिसून येते की बंजारा समाजावर जाणून बुजून अत्याचार अन्याय करत आहे असं वाटते। मला एवढं सांगायचं आहे, आमचे जे बंजारा समाजाचे घरं पाडण्यात आलेले आहे, ज्या लोकांना मारहाण झालेले आहे त्या लोकांना न्याय देण्यात यावे, नसता पूर्ण महाराष्ट्रभर तीव्रप्रमाणे आंदोलन करू एवढंच मला सांगायचं आहे। जय हिंद। APN न्यूज सत्य आणि सकारात्मक।